डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे इज्जत का सवाल. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. घसरलेल्या राजकीय टीका प्रतिटीकाच्या दर्जावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे इज्जत का सवाल. वाचाळवीरांच्या जोडीला एक से बढ़कर एक जोड आहे. वाचाळवीरांच्या जोडीला एक से बढ़कर एक जोड आहे. कोण जास्त घसरू शकतो वाचाळवीरांमध्ये चढा ओढ आहे. कोण जास्त घसरू शकतो वाचाळवीरांमध्ये चढा ओढ आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं पहिलं कडवं. वाचाळवीरांच्या जोडीला एक से बढ़कर एक जोड आहे. वाचाळवीरांच्या जोडीला एक से बढ़कर एक जोड आहे. कोण जास्त घसरू शकतो वाचाळवीरांमध्ये चढा ओढ आहे. कोण जास्त घसरू शकतो वाचाळवीरांमध्ये चढा ओढ आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एक वाचाळवीर घसरला की, एक वाचाळवीर घसरला की दुसरे वाचाळवीर घसरू लागले. एक वाचाळवीर घसरला की दुसरे वाचाळवीर घसरू लागले आणि वाचाळवीरांच्या घसरा घसरीचे लोण सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. वाचाळवीरांच्या घसरा घसरीचे लोण सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. पुन्हा एकदा हेच दुसरं कडवं. एक वाचाळवीर घसरला की दुसरे वाचाळवीर घसरू लागले. एक वाचाळवीर घसरला की दुसरे वाचाळवीर घसरू लागले आणि वाचाळवीरांच्या घसरा घसरीचे लोण सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. वाचाळवीरांच्या घसरा घसरीचे लोण सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. सर्वत्र जोर जोरात पसरू लागले. आणि इथंच खरा इज्जत का सवाल सुरू झाला. हा कोणत्या इज्जत का सवाल आहे हे उलगडून दाखवणार हे वात्रटिकेचं तिसरं आणि पुढचं कडवं. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत कुचाळवीरांना मोठी लज्जत आहे. समजू शकता तुम्ही. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत कुचाळवीरांना मोठी लज्जत आहे आणि वाचाळवीरांच्या हातामध्ये स्वतः बरोबर भाषेची ही इज्जत आहे. वाचाळवीरांच्या हातामध्ये स्वतः बरोबरच भाषेची ही इज्जत आहे. स्वतः बरोबर भाषेची ही इज्जत आहे. मी मागे एका वात्रटिकेमध्ये लिहिलं होतं की मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला हे जर सिद्ध करायचं असेल, याचा पुरावा द्यायचा असेल तर राजकारणामध्ये घसरलेला आरोप प्रत्यारोपाच्या भाषेचा स्तर बघा. मग आमची अभिजात भाषा हे किती रोज रस्त्यावरती अभिजात करत आहेत हे आपल्या लक्षात येईल. हे सांगणार आणि इज्जत का सवाल उलगडून दाखवणार वात्रटिकेचं तिसरं शेवटचं कडवं. पुन्हा एकदा. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत कोचाळवीरांना मोठी लज्जत आहे. वाचाळवीरांच्या घसरा घसरीत कुचाळवीरांना मोठी लज्जत आहे आणि वाचाळवीरांच्या हातामध्ये स्वतः बरोबर भाषेची ही इज्जत आहे. वाचाळवीरांच्या हातामध्ये स्वतः बरोबर भाषेची ही इज्जत आहे. स्वतः बरोबर भाषेची ही इज्जत आहे. त्यांनी ती राखावी यासाठीच ही वात्रटिका, अर्थात तिचं नाव आहे इज्जत का सवाल. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती